नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव. आज आपण पाहणार आहोत एक असा खटला ज्याने संपूर्ण सोलापूरला हादरवून सोडलं होतं. इंस्टाग्रामवरून ओळख, प्रेमाचा आमिष आणि त्यानंतर अत्याचाराचा अमानुष प्रवास. पीडित मुलीला न्याय मिळालाय आणि दोषींना शिक्षा. 2020 मध्ये सुरू झालेल्या या गुन्ह्याचा निकाल अखेर समोर आलाय. अल्पवयीन मुलीवर इंस्टाग्रामवरून जाळं टाकून वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला आता मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोलापूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. रोहित उर्फ रोहन मारुती बनसोडे, वय 24 वर्षे, याला मरेपर्यंत जन्मठेप आणि 17,000चा दंड, तर त्याच्या साथीदार सुमित शशिकांत काटकर, वय 19, याला 3 वर्षांचा सशक्त कारावास आणि 4,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या गुन्ह्याची सुरुवात झाली सोशल मीडियावरून. पीडितेची ओळख इंस्टाग्रामवर रोहित बनसोडेशी झाली. विश्वास संपादन केला, प्रेमाचे आमिष दाखवले आणि एक दिवस आईला भेटायला नेतो असं सांगून तिला लॉजवर घेऊन गेला. तिथे पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला. पण इथेच सगळं थांबलं नाही. रोहितने तिचे फोटो, व्हिडिओ काढले आणि त्या व्हायरल करण्याचं भय दाखवत वारंवार अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि मारहाण सुरू. इतकंच नाही तर पीडितेकडून पैसे आणि सोनंही उकळलं. 16 मे 2021 रोजी रोहित आणि त्याचा मित्र सुमितने तिला दुचाकीवरून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पीडितेने नकार दिला तेव्हा दोघांनी तिला मारहाण केली. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक YS गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सखोल तपास झाला. पीडितेला शोधण्यात आलं. आरोपींना अटक झाली. पोक्सो कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले. सरकारी पक्षातर्फे 15 साक्षीदार तपासण्यात आले, ज्यात भावनिक ब्लॅकमेल, मारहाण आणि वारंवार अत्याचार हे स्पष्टपणे सिद्ध झाले. अखेर न्यायालयाने या निर्दयी प्रकाराची गंभीर दखल घेत रोहित बनसोडेला मरेपर्यंत जन्मठेप आणि त्याच्या साथीदार सुमितला 3 वर्षांची सक्त मजुरी सुनावली. हा निकाल म्हणजे न्याय व्यवस्थेच्या दृढतेचं उदाहरण आहे. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज तर्फे आमचं आवाहन आहे की सोशल मीडियावर आंधळ विश्वास ठेवू नका. तरुणींनो, सतर्क राहा, सजग राहा आणि कोणी चुकीचं वागलं तर गप्प बसू नका. आवाज उठवा, कारण तुमचा आवाजच तुम्हाला न्याय मिळवून देतो. मी राधिका जाधव राष्ट्रशक्ती लाईव्ह वरून सांगते की असे भयानक गुन्हे रोखायचे असतील तर फक्त कायदा नाही तर समाजाची जागरूकताही तितकीच महत्वाची आहे. या निकालाबाबत तुमचं मत काय आहे? कमेंट मध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून समाजात जागृती निर्माण होईल. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज, बातमी नाही, जबाबदारी.